सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राकेश किशोर या वकिलाच्या विरोधात आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही व संविधान सन्मान महामोर्चा काढण्यात आला। जिल्ह्यातील सर्वपक्षीय संघटनांनी हा महामोर्चा आयोजित केला होता। शहरातील बिंदू चौक येथून दुपारी मोर्चाला सुरुवात झाली। जिल्ह्यातील संविधानवादी नागरिकांनी राकेश किशोर याच्या प्रवृत्ती विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मोर्चात भारतीय संविधानाची प्रतिकृती साकारण्यात आली होती। बिंदू चौक येथून स्टेशन रोड मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे निघाला। धार्मिक राजकारण थांबवा, राकेश किशोर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, RSS सनातनवर बंदी घाला, शिक्षणाचे धार्मिकीकरण थांबवा, जनसुरक्षा विधेयक कायदा रद्द करा, शिक्षणात संविधान अभ्यासाची सक्ती करा आदी मागण्या मोर्चेकरांनी केल्या आहेत। समाजकंटकानं देशविघातक ताकदीनं न्यायालय चालू असताना देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नामदार भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला। त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्याच्या पाठीमागे असलेल्या सनातनी संस्थेचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची धाडस इथल्या सरकारनं दाखवली पाहिजे। ही या नागरिकांची या मोर्चाची प्रमुख मागणी आहे। आदरणीय भूषण गवई साहेबांचा जो हल्ला झालेला आहे तो आपली बहुजनांची ताकद बघण्याच्या दृष्टिकोन झालेला आहे। परंतु हे कोल्हापूर आहे, शाहू नगरीत या ठिकाणी ना जात ना पंथ ना पक्ष, एक आम्ही भारतीय म्हणून आज ताकदीनं हजारो लोक या संविधान बचाव महामोर्चामध्ये सहभागी झालेले होते। एकदा कोल्हापूरमध्ये आता या संविधान बचावची वाट लागलेली आहे। जर या संविधानाला हात लावाल तर लवकरच याची मशाल झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो वणवा कुठलंही शासन असो, कुठल्याही प्रवृत्ती असेल त्याला संपवल्याशिवाय राहणार नाही। तेच भारतीय लोकशाहीतला तिसऱ्या स्तंभाचा सगळ्यात प्रमुख व्यक्ती आणि अशा व्यक्तींवर एक मानसिकदृष्ट्या असंतुलन झालेला राकेश कुमार तिवारी हा बूट फेकून एक प्रतिकात्मक हल्ला करण्याचा प्रयत्न करतो। मला या निमित्तानं सांगायचं आहे, या राकेश कुमार तिवारीच्या माध्यमातून संविधान मानणाऱ्या व्यक्ती, दलित समाजातल्या व्यक्ती, प्रामुख्यानं कुठल्याही मोठ्या पदावर गेलेल्या व्यक्ती अशांचं आम्ही ऐकणार नाही आणि त्याला आम्ही आमच्या पद्धतीनं उत्तर देऊ। हा संदेश द्यायचा आहे का असा खऱ्या अर्थानं प्रश्न उभा राहतो। की सत्ताधारीमध्ये सगळे RSS वाले आहेत। त्या इथला जो काही गृहमंत्री आहे, गृह खातं जे आहे ते RSSचं आहे। मग यांची जे पथसंचलन या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये होतात। आता आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं की पथसंचलन होतात कसं, ही संघटना रजिस्टर झाली का, याचं रजिस्ट्रेशन आहे का, मग यांना परवानगी देतंय कोण? आमच्या प्रत्येक मोर्चाला ज्यावेळी आम्ही परवानगी मागायला जातो त्यावेळी परवानगी नाकारल्या जातात। मग RSSलाच परवानगी का दिली जाते? आणि हे प्रत्येक वेळी खुलेआम तलवारी घेऊन या ठिकाणी पथसंचलन करतात। मग यांना परमिशन मिळते कशी? यांच्यावरती आर्म ॲक्टचे गुन्हे का दाखल होत नाहीत? आम्ही साधं केक कापायला जरी चाकू वापरला तरी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरती आर्म ॲक्टचे गुन्हे इथल्या प्रशासन दाखल करते। पण RSS खुलेआम या ठिकाणी दहशत माजवत या ठिकाणी तलवारी घेऊन पथसंचलन करते। यांच्यावरती कुणीही काही बोलायला तयार नाही, फक्त आंबेडकरवादी समाज याच्यावरती आवाज उठवतोय। मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन परिस्थिती कथन केली। मागण्यांचे निवेदन सादर करत तातडीने केंद्रीय स्तरावर निवेदन पाठवण्याची मागणी केली। यावेळी BK कांबळे, नंदकुमार गोंधळी, रूपाताई वायदंडे, प्राध्यापक अशोक चोकाकर, प्राध्यापक विजय काळेबाग, TS कांबळे, चंद्रकांत सूर्यवंशी, बाजीराव नाईक, राजवैभव, शोभा रामचंद्र, निलेश बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते। BPNसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।